मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उद्यापासून येलो अलर्ट जारी। हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। पुढील आठवड्यात मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता। पहिल्याच दमदार पावसात पुण्यातील हिंजवडी फेज 1 मधील परिसरातील रस्ते जलमय। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ। अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली। नाले सफाईच्या दाव्यावरून नागरिकांचा संताप। साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचं जोरदार आगमन। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात। पावसामुळे कोकणातला शेतकरी सुखावला। पावसाचं आगमन झाल्यानं कोकणात शेतीच्या कामांना वेग। दमदार पावसाअभावी गोंदियामध्ये खरीप पेरण्या रखडल्या। शेतकरी चिंतेत। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। पावसाच्या विलंबाने शेतकऱ्यांची चिंता वाढली। पुण्यात पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कडक पावलं उचललीत। पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर किंवा गैरवापर करणाऱ्यांना 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार। वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार। भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांकडून भाताची पेरणी। मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। भात शेतीवर आणि उदरनिर्वाहावर अवलंबून असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांची चिंता वाढली। नाशिकच्या इगतपुरीमधील शिंदवाडी येथे टँकरमधून पाणी पुरवठा सुरू। शिंदवाडीतील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागत होतं। TV9 मराठी या संदर्भातली बातमी दाखवलेली होती। नाशिकच्या लासलगावमध्ये 20 जून पर्यंत शून्य पावसाची नोंद। शेतकऱ्यांची चिंता वाढली। गेल्या वर्षी या कालावधीमध्ये 403 मिमी पाऊस झाला। बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत। तर सध्या अनेक धरणांमधला आणि नद्यांमधला पाणी साठा आटलेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचं संकट गडद। कुडाळ तालुक्यातील वेताळ बावरंडे ऐनमळामध्ये विहिरी कोरडी पडल्याने गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पाण्यासाठी भटकत। गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेकडे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची पाठ। सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेला अत्यंत कमी प्रतिसाद। जिल्ह्यातील 27 पैकी 2 धरणातून फक्त 7,348 घनमीटर गाळाचा उपसा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची दडी। लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर। जिल्ह्यामध्ये सरासरी 40% पाणीसाठा शिल्लक। पाणी टंचाईचं संकट गडद। धुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक। लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटला। जलसाठा घटल्याने पाणी टंचाईचं संकट। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून हर्सुल तलावातील पाणी उपसा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय। नव्या जलवाहिनीमुळे जायकवाडीचं पाणी उपलब्ध होणार असल्याने तलावावरील ताण कमी होणार। इगतपुरी शहरातील पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन करण्याची नगरसेवक भूषण जाधव यांची निवेदनातून मागणी। तळेगाव आणि भावली धरणातील पाणी साठ्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी। जालना जिल्ह्यामध्ये जून महिना संपत आला तरी पाणी टंचाईचं भीषण संकट कायम। 49 गावं आणि 31 वाड्यांमध्ये 92 टँकरच्या 180 खेपांद्वारे 1.5 लाखांहून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। शहरातील काही भागांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। लिकेज झालेल्या वॉलवरून पाणी भरण्याची वेळ। दमदार पावसाअभावी गोंदियात खरीप पेरण्या रखडल्या। शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांचा आकाशाकडे लागल्या नजरा। जून अखेरीस समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पेरणीला ब्रेक। खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता।